सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आजच्या भागामध्ये इकडे आता जी मंजू आहेत, आता तिथे दारू पिऊन तो माणूस त्याच्या बायकोला खूप मारत असतो आणि ती न्याय मागण्यासाठी मंजूकडे येते. आणि मंजूकडे तिथे आल्यावरती आता जी मंजू आहे ती काठी घेते आणि त्याला खूप मारते, त्याच्या तोंडात मारते आणि म्हणते की कळतं की नाही तुला काही? बायकोला कोणी त्रास देतं का रे पिऊन? अरे ती बिचारी रोजाने कामाला जाती, तुला तुझा संसार उभा करती आणि तू तिला मारतो. तुला काहीच कसं वाटत नाही रे तिला मारताना? आणि दारू प्यायला तिच्याकडे पैसे मागतो, तू तिला पैसे द्यायचे तर, असं म्हणत असते. तेवढ्या ते खूप मारते. तेवढ्यात त्याची आई येते त्या माणसाची आणि म्हणते की पोरी मारू नको गं त्याला, माझं पोरगं आहे ते. तर आता लगेच म्हणजे तुमचं पोरगं? अहो एवढ्या वेळ नाही दिसली का तुमची सून ती मारत होती तेव्हा? तेव्हा नाही तुमचा दुसऱ्याच्या लेकरामध्ये जीव गुतला का? पोरगं म्हणल्यावर लगेच जीव गुतला, तसं तिच्यामध्ये जीव गुतून द्यायचं ना. तिला एवढं वळवटूस तर मारलंय, तेव्हा कुठं गेलं तुमचीवाली पोरगं सून? असं म्हणत असतात. तर आता ते म्हणतात की खरंच तुमच्यासारख्या बायांना खरंच कलंक लागला तुमच्या नावाला, खरंच ना. असं कोणी वागतं का सुनेशी? असं म्हणत असतात. आणि आता त्या मंजू त्यांना खूप बोलते आणि त्या म्हणतात की हे बघा, तुम्ही असं काही पण नाही म्हणू शकत. तर आता इकडं मम्मी साहेबांना त्या खूप घाबरलेल्या असतात. तर इकडं तो माणूस असतो, तो खूप मार खातो आणि मग घाबरून बसतो खाली. म्हणतो, मॅडम मी तुमची माफी मागतो, मी परत असं कधीच नाही वागणार, मी कधीच माझ्या बायकोला त्रास नाही देणार, असं तो म्हणतो. तर आता मंजू म्हणते, माफीच मागायची आहे ना तुला? माझी नको मागू, तिची माग, तुझ्या बायकोची. तिला सांग असं मी कधीच करणार नाही, मी दारूला शिवणार नाही. तर तो माणूस माफी मागतो, म्हणतो मी असं कधीच करणार नाही, मी पुन्हा कधी दारूला शिवणार सुद्धा नाही, असं म्हणत असतो. आणि तो म्हणतो की हे बघा, मला माफ करा, एवढी माझी चूक झाली, असं तो मंजूला त्यांना म्हणतो. आणि आता लगेच तो तिथून मंजू म्हणते ठीक आहे. सगळे तिथून जातात आणि आता इकडं जी मंजू आहे, मंजूचं सगळेजण कौतुक करतात. मम्मी साहेबांना ते आता घरामध्ये निघून जातात. तर इकडं सत्या मंजूचं खूप कौतुक करत असतो. तो म्हणत असतो की खरंच वाघमारे, तुम्ही जे वागलात ना ते बघून मला खरंच आश्चर्य वाटतंय. बालमा पण म्हणतो, वहिनी साहेब खरंच तुम्ही खूप भारी वागलात. मला पण तुमचं हे सगळं बघून आश्चर्यच वाटलं. अगोदर धक्काच वाटला, मला वाटलं वाघमारे नाही, हे दुसरंच कोणीतरी आहे, असं म्हणतो. तर आता लगेच मंजू म्हणते की सत्या मीच आहे, असं म्हणतात. आणि आज सगळे आतमध्ये निघून जातात. सत्या मंजू जवळ घेतो आणि आता सगळे आतमध्ये आल्यावर इकडे मम्मी साहेबांना ते पाणी प्यायला लागतात नारळातलं. तर आता लगेच सत्या मंजू ते पण घरात येतात आणि नारळातलं पाणी पित असतात. तर आता सगळेजण मंजूचं कौतुक करते बघून मम्मी साहेबांना खूप राग येतो. आणि आता मम्मी साहेब लगेच म्हणतात की चल ग सपना, आपण नारळाची पिशवी तिकडे ठेवू. आणि नारळ तिकडे घेऊन जातात. म्हणतात बरं झालं शहाळे तरी आणले, खूप अशक्तपणा आला होता, खूप अवघड झालं होतं माझं तर, असं म्हणतात. आणि आता तिथे मस्त त्या नारळाचं पाणी पितात. तर इकडं मंजून ते बाहेर येऊन बसतात. तर आता मंजून ते बाहेर बसलेले असतात. तर आता सत्या म्हणतो, वाघमारे खरंच तुम्ही बदलला ना, हे रूप बघून मला असं वाटतंय आत्ता साताऱ्याच्या वाघाची वाघीण शोधताय तुम्ही वाघमारे. खरंच तुम्ही लोकांना न्याय मिळवून देता. अहो न्याय मिळवून देणं एवढं सोपं नाही आहे, ते कसं करावं लागतं ना हे मला माहिती होतं. पण वाघमारे खरंच तुम्ही न्याय मिळवून द्यायला माझ्याबरोबरीत आलायत, असं मग बोलत असतात. तर इकडं जे तात्यासाहेब आहेत त्यांना कोर्टात आणलेलं असतं, त्यांची केस ते जिंकलेले असतात. पूर्वा पाटीलने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं आणि ते दोघं जण चहा पितात. आणि आता पूर्वा पाटील म्हणते की मला डॅडी साहेब वाटलं नव्हतं तुम्ही एवढं निर्दोष लगेच सुटताला. तर आता लगेच म्हणतात की हो मग तुला काय वाटलं होतं ग बबडे? अगं बबडे, माझ्यावर विश्वास ठेव तू, असं म्हणत असतात. आणि ते दोघं आता तिथे बोलत असतात, खूप खुश असतात. तर सत्याची माणसं इकडं लगेच सत्याला फोन करतात आणि म्हणतात, ओ तुम्हाला माहिती की सत्या काय झालंय? अरे सत्या इथे ते निर्दोष सुटले आहेत, लवकर आता काय करायचं तात्यासाहेब? तर इकडं आता मंजूला ते म्हणत असतात, सत्यम बलमा तुम्ही दरबार भरा हो वाघमारे, तुम्ही दरबार भरा, कारण तुमच्या दरबारामध्ये लोकांना न्याय भेटेल. माझा दरबार जसा भरतो ना तसा तुम्ही भरवा, असं सत्या सांगत असतो. तेवढा तो फोन आल्यावर ऐकतो सत्या की तात्यासाहेब निर्दोष सुटला. सत्याला खूप राग येतो. सत्य म्हणतो, आता काय करायचं? आता वाघमारे तुम्ही दरबार भरायला तयार राहा, कारण आता शांत बसणार नाहीये, असं बोलत असतात. तर ही सपना ऐकते आणि मम्मी साहेबांना जाऊन सांगते. मम्मी साहेबांना सपना खूप खुश होतात तात्यासाहेब निर्दोष सुटले म्हणून. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.